धावत एका बाजूला स्वर्गीय दीपक 11 यादव नगर, तर एका बाजूला पाहू शकाल साईदीप सन ग्रुप बोईसर मुकेश दादा यांचा संघ पाहू शकाल. सन ग्रुप मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल सागर यमगर आणि एका बाजूला चेतन देवरे. दोन्ही खेळाडू पहिल्या दिवसात मॅन ऑफ द मॅच ठरले होते. चेतन देवरेने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि दुसऱ्या मॅच मध्ये 39 धावांचा पाठलाग करताना 12 चेंडू 21 धावांची बहारदार खेळी साकारली. तारापूर सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं आणि तो ठरला होता सागर यमगर मॅन ऑफ द मॅच. उनबाट संघ आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या आमच्या व्यासपीठावर उनबाट संघ प्रत्येक संघाला आपण सन्मानित करतो. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला प्लीज उनबाट संघ या. तर पहिला चेंडू वेगवान विकास यादव, नक्कीच हाईट खूप आहे या गोलंदाजाने, वेगवान चेंडू टाकतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला, डॉट बॉलनी सुरुवात केली. यावेळी टॅपचा फटका, परंतु चेंडू खाली रुपेश पटेल संघनायक पाहू शकाल. नक्कीच हा चांगला बॅटल आहे. दोन्ही जास्त खूप ग्रामीण क्रिकेट खेळतात, परंतु मागील आपण जागृत 23-24 क्रिकेट जर पाहिला दीपक 11 हा संघ पुढे सरसावला. शिवराज वीर स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, नवली चषकामध्ये क्वार्टर फायनल पराभूत झाला. खूप चांगल्या स्पर्धा खेळलेत या संघाने सुद्धा. सागर यमगर बॅकफुटला आला, कट केला गेला. पवन पाहू शकाल चेंडूवर जातोय, परत एक सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये आली आहे. धावसंख्या 1 ने खाता उघडलं. श्री गणेश केले गेले आतापर्यंत पाहू शकाल. सागर यमगर 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. सांघिक धावसंख्या 1. अप्रतिम स्पर्धा, नवरंगी स्पर्धा आहे. पाहू शकाल 9 रंगाने भरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. राकेशजी परदेशी आणि त्यांची टीम खूप चांगली मेहनत करते या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. रुपेश पटेल कॅप्टन चेंडूला फील्ड करतोय, कुठली धाव नाहीये. नक्कीच जर पंचांनी नॉट आउट किंवा आउट दिला, रिव्ह्यू तुमच्या दोन्ही संघांकडे एक एक आहे. 15 सेकंदाच्या आत मला रिव्ह्यू घ्यायचा आहे. ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आतली बॅटची कडा लगेच लगावली, पण चिकी सिंगल म्हणावे लागेल. ही चोरटी धाव आहे आणि एक एक धाव खेळणं खूप गरजेचं आहे. आपण सांगतो क्रिकेटचा खेळ हे चौका षटकार तुम्ही जिंकू शकत नाही. सिंगल सिंगल जर धावा आल्या, धावफलक जर हलत राहिलं तर एक चांगला धावफलक तुम्ही पाठलाग करू शकता किंवा चांगला धावफलक तुम्ही उभा करू शकता. तर सिंगल डबल येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 2. 5 चेंडू खेळ संपलाय. पहिला षटक मार्ग असतं. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. आपण पाहू शकाल निलेश पटेल. एका संघामध्ये 3 भाऊ आहेत आणि एका संघात 2 भाऊ, म्हणजे पवन आणि आकाश गुप्ता आणि रुपेश पटेल, निलेश पटेल आणि अभिषेक पटेल अशी 3 बंधू. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 2 धावा धावफलकावर. शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय उनभट संघाचं मात्र इथे सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा इथे आभार व्यक्त करतात. नवरंग चषकाला मात्र तुम्ही निश्चित स्वरूपात एक 4 चांद लावले. चांगलं बॅटल राहिलं. क्रिकेटचा खेळ म्हटलं की पराभव आणि जिंकणं या 2 गोष्टी असतात. हार्ड लक उनबाट संघ. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. उनबाट संघाने चांगला खेळ साकारला. 2 षटकामध्ये 5 धावा होत्या, तब्बल 3 गडी बाद होत्या, 3 ते 4, परंतु काय बॅटिंग केली होती रोहित आणि मनीषनी. यावेळी सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न. गोलंदाज अभिषेक पटेल. या खेळाडूवर नजर असणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर तालुका बॉक्स क्रिकेटमध्ये हा खेळाडू राज्य आपला कायम करणार आहे. अभिषेक पटेल. यावेळी ऑफ साइडला चेंडू कट केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून आमच्या प्रेक्षकांना सलामी देणं हा सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 3 धावा. नक्कीच पाहू शकाल अप्रतिम खेळ साकारतो. अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाला जेव्हा आपण कुठल्या संघाला कुठल्या गावाला रिप्रेझेंट करतोय तर चांगला क्रिकेट आणि एक स्वाभाविक मस्त असं गरजेचं आहे. यावेळेस पायावर चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला, तो म्हणजेच खेळाडूकडून. आणि हा आला सागर यमगरच्या बॅटवर पहिला नवरंगी चौकार. 4. वीर आनंद दिघे साहेबांना नक्कीच आठवण करणारा संगीत, नक्कीच ठाण्याचा ठाणा वाघ आणि नक्कीच वाघासारखे काम सुद्धा केले साहेबांनी. त्याचं संगीत लगावलं गेलं. आज पाहू शकाल पूर्ण महाराष्ट्र भगवामय झालेला आहे. स्वराज्य अभिषेक सोहळा आपण साजरा केला आणि नक्कीच सगळ्या शिवभक्तांना आमच्याकडून स्वराज्य अभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा असतील. ओळ्या पडते सामन्याकडे. फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे. यावेळेस पॉली
चेंडूला फील्ड करतो, फेकी केली आणि चेतन देवरे खराब कॉलिंग. आपण सांगतो जेव्हा खेळपट्टीवर तुम्ही धावतात मुखामधून 3 शब्द येणं गरजेचे आहेत. यस, नो, वेट. चल, थांब, नाही. हे जेव्हा जेव्हा तुम्ही 3 शब्द उच्चारतील तेव्हा तेव्हा तुमच्या धावा येतील आणि गडी सुद्धा वाचतील. यावेळेस कुठलाही शब्द उच्चारित केला नव्हता आणि गडी पास झाला. चेतन देवरे गॉन. तर बघूया आपण नवीन बॅटर नॉनस्ट्राइक एंडवर असतील मिस्टर निशिकांत. यावेळी सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. आकाश गुप्ता चेंडूला फील्ड करतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉल. यावेळी पाहू शकाल ऑफच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला. व्हाईट बॉल नक्कीच आलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्या इकडे पुढे सहसा होते. धावसंख्या 8 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. निशिकांत नॉनस्ट्राइक एंडवर सागर यमगरच्या बॅटने चौकार नक्कीच आलाय. 7 चेंडू 5 वर तो बॅटिंग करतोय. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चुकी केली आहे असं म्हणावं लागेल विकेट किपर सौरभ. जर चेंडू पाहू शकाल भोवऱ्यासारखा फिरत होता, यष्ट्यावर जाऊन लागू शकला असता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल परंतु विकेट किपरला चेंडू नक्कीच मागे निघून गेला. परंतु सागर यमगर पॉपिंगवर पोहोचले होते. सुरेख गोलंदाजी. मी सांगितलं ना या गोलंदाजाकडे नजर असणं गरजेचं आहे. काय सुरेख एक चौकार आला परंतु मागील जे 3 चेंडू होते निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीने धावा आहेत त्या 8. एक गडी बाद. सुपर 8 आपण सामने पाहतोय. 5 षटकांचे सामने आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक हे परिपूर्ण गरजेचं आहे. परंतु 4 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण गरजेचं आहे. दक्षता घ्यायची. पंच आहेत धीरज मोरे, समीर खान, अशरफ मेमन. 3 पंच या स्पर्धेमध्ये. यापुढील जो सामना सुरू आपण पाहू शकाल अप्रतिम सामना आहे. आकाश गुप्ता. आकाश गुप्ता आणि पवन गुप्ता 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांची ख्याती. यावेळेस निशिकांचा फटका सुरेख आहे परंतु रुपेश पटेल उडता वर रुपेश पाहायला भेटला. काय सुरेख क्षेत्ररक्षण. 10 झाला पाहिजे रुपेश पटेलसाठी. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलाय पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. 1 टॅप होता नक्कीच. अहो काय क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक क्षेत्ररक्षण केलं गेलं रुपेश पटेलच्या माध्यमातून. अप्रतिम. संतोष राऊत सरांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हायचं. संतोष राऊत सरांचं पुन्हा एकदा इथे सहर्ष हार्दिक स्वागत. ओके थँक्यू. उत्कृष्ट काय क्षेत्ररक्षण केलं गेलं. अप्रतिम रुपेश पटेल संगनायक. धावा धावफलक 9. सागर यमगर स्ट्राईकवर. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न होता परंतु काय गोलंदाजी आहे. अप्रतिम. स्वर्गीय दीपक 11 यादव नगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये रंग भरतोय नवरंग चषकामध्ये. अप्रतिम. यावेळेस बॅकफुटला आला फटका सुरेख केला. चुकी. पवन वाऱ्याचा प्रवाह चुकी करतोय. 4 धावा. काय फटका सजवला गेला. ऑन साइडला चौकार. पवन गुप्ताने चुकी केली आहे. खूप कमी प्रमाणात पवन चुकी करतो पण यावेळी चौकार आलाय. चुकीमुळे नवसंख्या त्यावेळेस फटका सुरेख आहे. पाहू शकाल अभिषेक टेनी सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. नक्कीच अभिजित म्हात्रे या खेळाडूवर तुम्ही लक्ष ठेवा. येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या संघामध्ये पॅकर म्हणून खेळाडू खेळताना पाहायला भेटेल. कारण काय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच करण ठाकूरला आपण पाहिला खूप कमी वेळामध्ये पाहू शकाल ऍज अ पॅकर मुंबई भागामध्ये खेळताना पाहायला भेटतोय. जबीर खान असेल, विशाल आगरे असतील, चांगला खेळ साकारतायत. खूप सारे खेळाडू घडलेत पालघर तालुक्यामध्ये ज्यांनी अप्रतिम खेळ साकारलाय. काय चेंडू होता. विकास यादव हायड्रा
अप्रतिम चेंडू हा आला डॉट. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकाची समाप्ती धावा आहेत त्या 14. एक गडी बाद. मी आताच कॉल करतोय इनिंग ब्रेक मध्ये इनिंग झाल्या झाल्या आपण टॉस करणार आहोत. यानंतर होणारा सामना एका बाजूला साई गणेश सातपाडी म्हणजेच देवांची दोन नाव साई बाबा आणि गणपती बाप्पा यांचं नाव लगावलं गेलं सातपाडी संघाकडे, तर एका बाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव लगावलं गेलंय शिवराज्य वेवूर. या दोन्ही संघामध्ये थँक्यू सो मच. धन्यवाद. सौरभ बाप्पा साहेब इथे मात्र आले आहेत. बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना मात्र विनंती करतोय की तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय सौरजी अप्पा साहेबांचं आगमन झालेलं आहे. पालघर जिल्हा प्रमुख आहेत सौरजी अप्पा साहेब, आपलं हार्दिक स्वागत. तसंच आजचे बर्थडे बॉय अतुल देसाई साहेबांचं आगमन झालंय. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. अतुल देसाई साहेब पाहू शकाल बोईसर शहर प्रमुख अतुल देसाई साहेबांचं आपण स्वागत करतोय. बर्थडे बॉय आपला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील अतुल दादा, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बोलूया मॅच कडे. तिकडे चौथा षटक मार्गस्थ रुपेश पटेल संगनायक. क्रॉस बॅट खेळला गेला. पाहू शकाल आकाश गुप्ता फेकी सुरेख आहे. पॉली चेंडू गॅदर करणे. हालांकी चेंडू थोडा वाईट थ्रो होता, थोडासा वरती होता, परंतु बॅकअप सुरेख आहे. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या धावांबद्दल धावफलकावर 15. एक गडी बाद. नक्कीच आपण पाहू शकाल या इनिंग्स मध्ये तब्बल 2 चौकार आले, पण निर्धाव चेंडू सुद्धा खूप प्रमाणात खेळले गेले बॅटर्सनी. अकरा चेंडू निर्धाव आलेत. व्हाईट बॉल पाहायला लागले. एक व्हाईट बॉल 2 चौकार आणि सिंगल पाहायला गेलं तर तब्बल सिंगल मात्र 5 आलेत. अशा प्रकारे धावा जमा केल्या. कुठे ना कुठे दडपण 6 सिंगल आहेत, कुठे कुठे दडपण आहे साईदीप सनग्रुप बोईसर या संघावर. निशिकांत स्ट्राइक वर. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पण टप्पा पडण्याच्या चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. नक्कीच बॅटरच्या डोळ्यांना न दिसत चेंडू निघून गेला सौरभ यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या 15. 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस फटका सुरेख, परंतु आकाश गुप्ता आणि एक सिंगल धाव. नक्कीच पाहू शकाल निलेश पटेल जास्त घाई केला नाही. धावा खूप कमी आहेत धावफलकावर. स्वीट 16 म्हणजे 16 धावा धावफलकावर आहेत. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. रुपेश टू सागर. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न आकाश गुप्ताला शोधतोय. डॉट बॉल. काय सुरेख गोलंदाजी. अप्रतिम अप्रतिम. दीपक 11 यादव नगर अप्रतिम गोलंदाजी करतायत. यावेळेस ऑफसाइडला खेळला गेला. चेंडू निघून जातोय, परंतु पवन गुप्ता दुसऱ्या षटकात चुकी केली, परंतु चुकीला सुधारले आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. 4 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावर. YBCC वेवूर संघाचे संगनायक लगेच शिवराज्य वेवूर संघाचे संगनायक आमच्या व्यासपीठावर आपल्या टी शर्ट्स वितरित केले जातील. आणि साई गणेश सातपाडी संघ आपण सुद्धा प्लीज या. दिवेश पाटील आहेत. ओव्हर टू उत्कर्ष. आपण पाहू शकाल सुपर 8च्या संघांना टी शर्ट्स जिथे मात्र आपण पाहतोय ह्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. डिलेक्स हॉटेल कडून सातपाडी संघाला मात्र मॅन इन येलो आपल्याला पाहायला मिळेल दिवेश. आणि ह्या टी शर्ट्स इथे वितरित होत असताना नवरंग चषक 2024 चा मात्र थरार आणि सातपाडी संघ शिवराज्य वेऊळ आपण देखील रेडी राहायचंय. एका बाजूला मात्र टी शर्ट वितरित होत राहतील आणि आपण सामन्याला देखील आपण तिथून सुरुवात करणार आहोत, जिथे पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील युसुफ भाई. धन्यवाद उत्कर्ष. आकाश गुप्ता शेवटच्या षटकामध्ये आला. सागरवर नजर असतील. 17 धावा धावफलकावर आहेत. टॅपचा फटका, परंतु हाईट आहे, खूप जास्त हाईट आहे. विकास यादव आपण पाहू शकाल हाईटचा पुरेपूर उपयोग करतोय. आणि जागृत अशी हाईट बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल मध्ये खूप गरजेची असते. ती हाईट पाहतो अंडर क्रिकेट मध्ये. ऑन साइडला खेळला गेला. निलेश पटेल अभिषेक पटेल आहे. नक्की 3 बंधू समसमान आहेत. निलेश पटेल, रुपेश पटेल आणि अभिषेक पटेल. 3 बंधू या एका संघामध्ये. कुठे कुठे कन्फ्युजन आमच्याकडे सुद्धा होतोय. चांगली गोलंदाजी. ऑफ साइडला फटका परत एकदा खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील करतोय. यस थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल सातपाडी संघासाठी मात्र आपण पाहू शकाल डिलेक्स हॉटेलचे प्रॉपरायटर 3,500 रुपयाचं मात्र हे कॅश प्राइज, ज्यांचा खेळ कालच्या दिवसात मात्र आवडला, त्यामुळे डिलेक्स हॉटेल चे मात्र प्रॉपरायटर ज्यांच्याकडून आपण पाहू शकाल सातपाडी संघाला 3,500 रुपयाचं मात्र हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. आणि सातपाडी संघाचं मात्र हे प्रेम आहे डिलेक्स हॉटेल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू. नक्की उत्कर्ष डिलेक्स रेस्टॉरंटचे मालकाने पाहिलं तर पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठा गाव आहे सातपाडी. त्यांना नक्कीच प्रोत्साहित केलाय.
शिवराज्य वेऊर संघ तुम्हाला विनंती करतो आपण देखील या. शिवराज्य वेऊर संघाला विनंती करीन की आपण देखील टी शर्ट्स घेण्याकरिता यायचं आहे. दशरथ धोडी सरांच्या मात्र आपण पाहतोय शुभ असते इथे मात्र टी शर्ट्स वितरित केल्या जातात. सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात या खेळाडूंना अक्षरशः गाजवलं मैदान आपण पाहतोय. उत्कृष्ट षटकं संपली गेली 5. या षटकामध्ये मात्र 1 धावाली 18 धावा धाफळगावर 19 धावांचा पाठलाग करायचा. टॉस करून घ्या उत्कर्ष. येस उत्कर्ष टॉस चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आहे. आपण तिकडून टॉस घ्यायचा आणि चला टॉस साठी बोलतो कॅप्टन साई गणेश सातपाटी आणि शिवराज्य वेऊर टॉस साठी या टॉस साठी या. दिवेश टॉस साठी यायचं. पटकन टॉस करून घ्या मग टी शर्ट चेंज करा हे का नाही. अमित भाऊंना मात्र विनंती करतोय की या अमित भाऊ तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत. दिवेश या पटकन आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. संजय भाईंना विनंती करतो की आपण कुठे असाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय सन्मान्य संजय भाई आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेकडे अगदी वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. दिवच्या दिवेश पाटील तिसरा मॅचचा टॉस मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहू शकाल संजय सरांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती. अगदी मात्र आपण पाहू शकाल कॅमेराच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. सरांना विनंती असेल की तुम्ही अगदी सन्मानाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सातपाडी संघ तुम्हाला विनंती करतो इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. ही भूमिका महत्वाची असणार आहे. अमित सरांच्या शुभ हस्ते आपण इथून टॉस देखील करणार परंतु इथून संजय भाईंचं देखील स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. या टॉस होईल. एका बाजूला सातपाटी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ जर आपण तपासून पाहिला तर शिवराज्य वेऊर आलेत. कॅप्टन आलेत. या सोनू आणि दिवेश पटकन या. इनिंग्स ब्रेक झालाय जिथे मात्र टॉस ही भूमिका महत्वाची असेल. अमित भाऊ दिवेश पाटील या. आपण टॉस करतो आहोत. दिवेश पटकन इनिंग्स ब्रेक झाले ज्यामध्ये टॉस ही भूमिका अत्यंत महत्वाची असेल. एका बाजूला नवरंग एका बाजूला चषक आणि इथे मात्र अमित साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस इथे मात्र केला जाईल. शिवराज्य वेऊरचा कॉल एका बाजूला दिवेश चषक हा कॉल आहे आणि इथे मात्र नवरंग. सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सातपाडी संघानं मात्र इथून टॉस जिंकलाय. दिवेश महत्वाची मॅच कालच्या दिवसात देखील कठीण काळातून तुम्ही मात्र क्वालिफाय झालात आणि इथे मात्र टॉस तुम्ही जिंकलेला आहात. डिलक्स हॉटेलचे प्रॉपरेटर यांनी देखील तुमच्यावरचं प्रेम इथे व्यक्त केलं. टॉस जिंकलात तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सामना 5 षटकांचा आहे. कालच्या दिवसात शिवराज्य वेऊर यांनी देखील प्रभावी केले त्यांच्या खेळानं. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं आमचा काही टार्गेट नसेल पण जेवढं जास्तीत जास्त कमीत धावा थांबण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीत दिवेश पाटील. आपण सोनूकडे जाऊया. सोनू बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचाल? 35 ते 40 धावापर्यंत आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला देखील जास्त वेळ घेत नाही. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅच कडे. तरी बाद उत्कृष्ट पाटील नक्कीच पहिला गोलंदाज संदीप रावते स्ट्राईकवर पॉली. यावेळेस पाहू शकाल पहिला चेंडू अतिरिक्त तर पंचाने दोन्ही समांतर केले. पहिली धाव अवांतर 1 धावाने श्रीगणेश झालाय. 5 षटकांमध्ये 19चा पाठलाग करायचा. आता 18 बनवायचे. अप्रतिम सुरेख दर्जेदार क्रिकेट पाहतो. पण नवरंग चषक 2024चा महाथरार यावेळेस काय चेंडू होता. वेगवान गतिरोधक चेंडू म्हणला जाईल. काय सुरेख चेंडू टाकला गेला. अप्रतिम. वाईट नंतर हा कमबॅक सुरेख आहे. डॉट बॉल. येणारे 29 चेंडू बनवायचे अजून 18. हा सामना विजयासाठी दीपक किलेमणे यादव नगर या संघाला. यावेळेस दांडी गुल केली गेली. रेक्षिक वाकडी केली गेली. पहिला गडी बाद गॉन 1 या अंकावर. शिवराज्य वेऊर उद्योजकांनी प्रत्येक वेळी
नवनोख्या युवकांना चांगला प्लॅटफॉर्म देणारे मुकेश दादा पाटील आणि संजयभाई पाटील एकत्र आहेत आणि जोडी खूप महत्वपूर्ण आहे पालघर जिल्ह्यासाठी. आणि नक्कीच दोन्ही भाईंना आम्ही ओमसाई नवरंग चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. पाहू शकाल खूप शांत मनाने सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खास करून मी आभार मानेल ओमसाई नवरंग कमिटी राकेश परदेशी. थँक्यू सो मच. पाहू शकाल आमचे मानव दाखवत असताना अनेक बर्थडे बॉय सुद्धा आहेत. अतुल देसाई सर स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आज खूप चांगला दिवस त्यांच्यासाठी सुद्धा कारण की स्वराज्य अभिषेक सोहळा आपण साजरा करतो आजच्या दिवसामध्ये 6 जून हे ऐतिहासिक तारीख आहे. आणि अतुल सर आपल्या सुद्धा प्रत्येकदा वाढीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य सरावली लता शेट्टी मॅडमांचं मात्र इथे आगमन आणि त्यांच्यासमोर शेट्टी साहेब देखील आहेत. त्यांचा मी करतो इथे स्वागत. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती संजय भाईंचा मुकेश भाऊंच्या शुभ हस्ते मुकेश दादा यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय एक भव्य सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. संजय दादा ज्यांचा उल्लेख युसुफभाईंनी जरूर केला. एक उद्योजक परंतु तरुणांच्या गळ्यातलं तावीज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय दादा यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह म्हणून इथे संजय भाईंचा आपण इथे स्वागत सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश दादा आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मात्र सातत्यानं युवांच्या पाठीमागे कसं उभं राहावं, युवांना कसं पुढे नेता येईल या तत्वावरती मात्र सातत्यानं समाजात काम करत असताना संजय दादा आपल्याला पाहायला मिळतात. संजय भाई आपल्याला पाहायला मिळतात आणि मुकेश दादा यांच्या माध्यमातून मायेची उबदार ज्वाला आणि प्रेमाचं प्रतीक फुलांचा पुष्पगुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सुंदर असं सन्मान चिन्ह मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मानचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. संजय भाईंचं मात्र स्वागत आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. विनंतीशील 20 मिनिटांमध्ये एक इनिंग आपल्याला संपवायची आहे. 15 मिनिटांमध्ये पाहू शकाल 4 षटके तुम्हाला मुन्ना जयस्वाल पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर आहेत. वंदे स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि लाईव्ह अपडेटर आहेत. पाहू शकाल 1 षटकाचा खेळ संपला गेला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा येते धावफलकर 5. नवीन गोलंदाज अक्षय साळवे संघाचे संगनायक साईदीप सन ग्रुप बोईसर या संघाला डिफेंड करायचे अजूनही 14. येणारे चेंडू असतील 24 मध्ये 14 धावा डिफेंड करायचे आहेत. अक्षय चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहू शकाल चिकी सिंगल आणि यावेळेस वर थ्रो केला गेला. खेळाडू चुकी करतोय. गरीबी में आटा गिला असं हिंदीमध्ये म्हण आहे प्रज्योत. आणि यावेळेस धावा कमी आहे आणि ओव्हर थ्रो केला गेला. आपण पॉकेटमध्ये पैसे कमी असल्यानंतर खर्च सुद्धा विचार करून करावा लागतं. यावेळी तुमच्या धावा कमी तुम्हाला डिफेंड करायचे आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला खर्च करावे लागेल. खराब थ्रो केला गेला. पार सुद्धा चेंडूला गॅदर करू शकला नाही. 2 धावा आल्या. सौरभ स्ट्राईक वर आहे. 4 चेंडू 4 वर बॅटिंग करतो. 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. अटॅकिंग फील्ड लिमिट ऑफ शॉटचा वरती लगावला गेला. पाहू शकाल अमनला वरती लगावला गेलाय. फुलटॉस बॉल क्रॉस बॅट गॅप मध्ये चौकार. नवरंग चौकार आलाय 4. बादल बरसा बिजुली. आम्हाला घंटी दिली होती इंद्रदेवाने. आज ही स्पर्धा संपल्यावर पाऊस पडत चालेल हे आपण लक्षात घ्या. हलक्या बॅट निकडे अमन. यावेळी चुकी पडद्याला पारच करतोय. कुठली चुकी केली नाही अमनने. चला जे प्रेक्षक लहान लहान पडद्याने तिकडून उठायचा प्लीज. कमिटी मेंबर्स विकी दादा आपल्या वॉलंटियर पाठवा मागून सगळ्यांना उठवायचं कारण की चेंडू जर जाता जाता खेळाडू गेला एखादा लहान खेळाडू प्रेक्षक आला तर इंजरी होऊ शकते. दक्षता घ्या. मागून सगळ्यांना उठवा प्लीज. एलईडी समोर जे आहेत एलईडी समोर जे लहान प्रेक्षक त्यांना सुद्धा बाहेर काढायचं प्लीज. चला कमिटी मेंबर्स हे दक्षता घ्या. विशाल दादा तर बघूया आपण 12 धावा दाखल करू. अजूनही बनवायचे 7. 21 चेंडू 7 धावांची करायची. ओमसाई नवरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी राऊत साहेबांचं इथे आगमन. साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानाने येऊन मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विजयजी राऊत सरांचं इथे मात्र आपण पाहतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. यावेळेस फटका सुरेख आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण संदीप रावते यांच्या माध्यमातून. नक्कीच पाहू शकाल ओमसाई नवरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयदादा राऊत यांचं आगमन झालं. विजयदादा आपलं हार्दिक स्वागत असेल आणि सर्वरी ग्रामपंचायत माजी सदस्य सुद्धा आहेत. आपलं हार्दिक स्वागत विजयदादा. नक्कीच आपल्या जाणकारीसाठी हा सामना जो सुरू आहे एका बाजूला
दीपक इलेव्हन यादव नगर आणि एका बाजूला पाहू शकाल साईदीप सन ग्रुप बोईसर. आपण पाहू शकाल दोन अप्रतिम व्यक्तिमत्व आमच्या स्क्रीनवर, दोन्ही अप्रतिम डॅशिंग पर्सनॅलिटी. ऑफ साइडला कट केला गेला, पॉइंट रिझल्ट डिक्लेअर झोन चेंडू निघून जाईल. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या धावफलकावर 14, येणारे 18 चेंडू बनवायचे 5. कुठला संघ करेल आजच्या रात्रीमध्ये विजय होऊन नाच. परंतु खेळाडू पाहू शकाल सुरेख आशिष आशिष इस्किट झाला होता, पण चेंडू अडवला. सागर यमगर तसं वाईट स्थिर होता. बार अभिषेक पटेल वाचलेत असं म्हणावं लागेल. 17 मध्ये बाद थोडीशी घाई करतात बॅटर, पण संदीप रावतेचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ऑफच्या बाहेर पंचांतोनिया समांतर धावा येतील एक अवांतर. या स्पर्धेला 3 पंच लाभले गेलेत आजच्या दिवसामध्ये. अशरफ मेमन आम्हाला लाभले गेलेत. एक अप्रतिम पंच धीरज मोरे, ऑफिशियल पंच समीर खान, पहिले अंडर बॉक्स क्रिकेटचे पंच. यावेळी संदीप रावते चेंडू अडवलाय. मेहर वाघेला चेंडूला फील्ड करतोय, कुठली धाव नाहीये. पहिले 2 चेंडू डॉट 1 व्हाईट बॉल, अजूनही बनवायचे 4. बघा विजयाचा संकनात चौकारण करेल का सौरभ स्ट्राईकवर. यावेळेस नेक्स्ट मिस करतायत व्हाईट बॉल, अजूनही बनवायचे 3. यादवनगर संघ विजयाचे बिन वाजव खूप जवळ आहे. 16 मध्ये बनवायचे 3. 16 बॉल 3 रन्स टू विन. यावेळेस ऑन साइडला फटका खोळा सुरेख खेळला गेला. मीर वाघेला चेंडू अडवतोय. एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय, पॅराडाइज बोईसर. दुसरा संघ उंबरठ्यावर आहे तो म्हणजेच दीपक इलेव्हन यादवनगर बोईसर सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे. कधीही आपण सांगू शकत नाही की शेवटचा चेंडू पडेपर्यंत कुठला संघ जिंकेल. चेक आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय जनार्दन चांदणे साहेब आणि लक्ष्मीताई चांदणे साहेब आपल्याला मॅडम पाहायला मिळतात. त्यांचं मात्र इथे आगमन झालेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून आलेली स्पर्धा. जनार्दन चांदणे सरांचं मात्र इथे आगमन आणि त्याचबरोबर लक्ष्मीताई चांदणे मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं मात्र आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. वाढदिवसाचा हा शुभ क्षण सोहळा मुख्य व्यासपीठावरती केक कटिंग सारखे सोहळे होतील. तत्पूर्वी आपण निश्चित स्वरूपात या मॅचकडे देखील वळणार आहोत आणि अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि साहेबांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. वाढदिवस